पनवेल स्थित नावा गांव में शिवसेना शाखा का 25वां वर्धापन दिवस बृहस्पतिवार को हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर पूर्व मंत्री तथा शिवसेना नेता लीलाधर डाकी, विधायक भरत शेठ गोगावले, शिवसेना रायगढ़ जिला प्रमुख बबनदादा पाटिल, जिला परिषद के पूर्व वित्त एवं निर्माण सभापति मनोहर भोईर, उप जिला प्रमुख नरेश रहाळकर, विजय शिरोडकर आदि गणमान्यों सहित शिवसैनिक एवं विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर पूर्व मंत्री लीलाधर डाकी ने कार्यकर्ताओं को मार्गदर्शन किया। शिवसेना हा पक्ष शिवसेना प्रमुखांनी स्थापन केला तो राजकीय पक्ष म्हणून नव्हे, ती एक सामाजिक संघटना म्हणून शिवसेना प्रमुखांनी पक्ष स्थापन केलेला आहे। राजकीय पक्ष आपण नंतर केला आणि म्हणून समाजाशी आपुलकी, समाजाशी जवळीक असणारा, आत्मीयता असणारा, प्रेम असणारा असा पक्ष आहे आणि म्हणून जिथपर्यंत समाज आहे तोपर्यंत शिवसेना ही राहणार आहे। कुठेतरी ऐकलं ते सांगतोय, माझं नव्हे। काँग्रेस या पक्षाची स्थापना का झाली माहितीये का तुम्हाला? काँग्रेस या पक्षाची स्थापना महात्मा गांधींनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केली। या भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून हा पक्ष स्थापन केला आणि मग 15 ऑगस्ट 1947 साली या भारताला स्वातंत्र्य मिळालं। तेव्हा महात्मा गांधींनी असं कुठेतरी म्हटलं, असं म्हटलं गेले की आता स्वातंत्र्य मिळाले, आता काँग्रेसची कशी तरी काय। पण खुर्चीला चटवलेली माणसं तशी खुर्ची कशी सोडत नाही। शिवसेना प्रमुखांनी ही संघटना स्थापन केली। ती स्थापन करताना जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेही सांगतो तुम्हाला की हा सैनिक माझा सोन्यासारखा आहे। बरेचसे याचा अर्थ वेगळा आहे। जेव्हा खाणीतून सोनं बाहेर काढलं जातं तेव्हा त्याला किंमत नसते। त्याला किंमत कधी येते? या सोन्याला जेव्हा जाळलं जातं, जाळल्यानंतर त्याचं तेज येतं। त्या सोन्याला अग्निदिव्यातून जावं लागतं आणि अग्निदिव्यातून दिल्यानंतर सुद्धा कुठेतरी सोनार असावा लागतो। तो अलंकार केल्यानंतर त्याला जास्त किंमत येते। तो वही विधायक भरत गोगावले ने भी कार्यकर्ताओं को संबोधित किया। आपल्या 25 वर्ष आले, पण शिवसेनेच्या स्थापनेला 45 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या 19 जून 1966 ची काय स्थापना झालेली आहे ती या 19 जून 1912ला 2012ला आपल्याला 46 वर्ष पूर्ण होणार आहे। 19 जूनला आपला वर्धापन दिन सोहळा आपल्या ह्याच्यात होईल ना, मुंबईला आम्ही असतो त्यावेळेला तिथं आपले सगळ्यांचे भाषण होतं, आपण पाहतो। गेले 46 वर्ष एक पक्ष, एक विचार, एक झेंडा, एक मैदान असं संपूर्ण त्यांचं नाव घेतलं जातं। आणि परवा पेपरला कदाचित तुम्ही पाहिला असाल की त्या पाकिस्तानच्या एका ज्येष्ठ पत्रकाराने पण मान्य केलं आणि सांगितलं की जर पाकिस्तान जर कोणाला जर घाबरत असेल तर फक्त एकच आणि एकच व्यक्ती ती म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या विचारांतर जेव्हा असताना आम्ही शिवसैनिक आज ठाकरेसाहेब त्या काळापासून आतापर्यंत शिवसेनेची गौरवपूर्ण ज्यावेळेला स्थापन झाल्यापासून असणारची काही ठराविक मंडळी आहे त्यामध्ये ठाकरेसाहेब अत्यंत ज्येष्ठ असे विचारवंत, तल्लख बुद्धीचे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज रौप्य महोत्सव वर्षाला तुम्ही योग्य मनुष्य निवडलात असं मला वाटतंय। म्हणजे असं काही सांगितलं जातं की माणसाची ताकद कशामध्ये असते। बाळासाहेबांची ताकद इतर तुम्हाला माहिती आहे म्हणून एक छोटंसं उदाहरण सांगू इच्छितो। एका संवादामध्ये सांगितलं की ब्राह्मणांची ताकद त्यांच्या विद्येमध्ये असते, कारण ते हुशार म्हणून बनले गेलेले आहेत म्हणून त्यांची ताकद त्यांच्या विद्येमध्ये, ते मारामारी करत नाही, भांडणी करत नाही। राजाची ताकद त्याच्या प्रजेमध्ये असते। जर प्रजा नसतात तर राजाला विचारतो कोण? जे उद्योगपती व्यापारी आहेत त्यांची ताकद त्यांच्या पैशामध्ये सांगितलेली आहे आणि वस्तुस्थिती आहे। आज तुम्ही पहा, धीरूभाई अंबानी पासून, टाटा बिर्ला पासून, मित्तल या सगळ्यांपासून जर आपण पाहिलं तर त्यांची ताकद त्यांच्या पैशामध्ये आणि म्हणजे आमची ताकद
म्हणून बाळासाहेब हरेक वेळेला सांगत असतात की आमची ताकद आहे ती आमची ह्या शिवसैनिकांमध्ये आहे. तर माझी जी कवच कुंडली आहे ती माझी काय दुसरं कोण आहे, माझे जे शिवसैनिक आहे ही माझी कवच कुंडली आहे आणि म्हणून शिवसेनेची ताकद हा आमचा शिवसैनिक आहे. कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों विद्यार्थियों को नोटबुक वितरित किए गए।